सर मी राठोड बोलतो सुधाकर. अरे हा सुधाकर बोल बोल बोल. सर ते तुमचं धन्यवाद खूप खूप मनापासून. अरे थँक्यू. पेपर होता ना आज? हो सर माझा पेपर होता. बर कसा गेला रे? म्हटलं पेपर कसा गेला? हॅलो आवाज येतोय. हॅलो हॅलो. हा सर. म्हटलं कसा गेला ओव्हरऑल पेपर? तर पेपर ओव्हरऑल फक्त तुमच्या जे शिकवणीतून पण भारीच क्वेश्चन होता. बर म्हणजे असं तर युट्यूबला तर खूप काही चॅनल आहे धुमाकूळ घालणारे. बर पण प्रत्येकात घ्यायची मेहनत प्रत्येकाची मेहनत असते. पण त्यातल्या जास्त तुमची मेहनत खूप चांगली आहे सर. अरे वा. पडले आपले क्वेश्चन्स? एकदम सर तुमच्या क्वेश्चनच्या बाहेर तुमच्या जे टेस्ट घेतलेली सर जी बर त्याच्या बाहेरचा पण क्वेश्चन नाही. अरे वा. एकदम बेसिक लेवल. जास्त हार्ड पण नाही जास्त मीडियम पण नाही. अरे तुमच्या पोरांना मी सांगून थकलो त्या लेवलला जाऊ नका, लोकांना पटत नाही. अवघड आहे एकदम बेसिक लेवल सर. एकदम हाय लेवलचं नाही मीडियम लेवलचं पण नाही पेपर. बर किती गेला तुझा अटेम्प्ट मग? तर मी 42 अटेम्प्ट केले. 42 तरी आपले किती आले असेल आसपास? किती क्वेश्चनचा फायदा आला आपल्यामध्ये? सर आपले क्वेश्चन 35 प्लस क्वेश्चन आहेत आपले. अरे वा. आपल्या टेस्ट सिरीज मधले क्वेश्चन आहेत. अरे वा. चला ग्रेट. एकदम बेसिक पासून. बरोबर. तुम्ही शिकवण्याची जी कला आहे ना मला हेच कळत नाही की सर तुम्ही ते डाटा आणला कुठून. तुम्ही ते सेटअप केलं ना ते टेस्ट सिरीज एवढं डीप मध्ये सेटअप केलेलं आहे ते. नाही रे सगळं अनुभवाचं आहे. प्रत्येक प्रश्न असं फाटून टाकलेलं एकदम फाटून जाग्यावर. हो बिलकुल मेहनत भरपूर घेतली आहे. आयटीआयची लेवल आणली आहे, एईला एईची लेवल आणली आहे, पण पोरं आपली लेवल पकडायलाच तयार नाहीत. हा प्रॉब्लेम आहे मला पोरांचा. हेच कळत नाही असं की मला असं वाटतं की तुम्ही आयबीपीएस मध्ये काय कामाला होते का पहिले. अरे बाबा नाही अनुभव असतो. सेम सर सेम जसं क्वेश्चन तसं क्वेश्चन. अरे वा. पण चेंज नाही मध्ये. बरोबर. तुझं ऐकून माझाही मुलांना मी जे सांगत होतो ना करा, तू जरा कॉन्फिडेंटली सांगेल मुलांना. आता मी मुलांना कसं थोडं पूर्ण बेसिक लेवल आहे सर. काही याच्यामध्ये हार्ड लेवल नाही, हाय लेवल पण नाही, काही नाही. एकदम बेसिक चॅप्टर बेसिक इलेक्ट्रिकल पूर्ण पेपर खाऊन घेतला. कमीत कमी 25 क्वेश्चन होते. 25 क्वेश्चन म्हणजे काय पेपर क्लिअरिंगला पूर्ण बेसिकच गेला तुमचा. कट ऑफ तुमचा बेसिकच पूर्ण बेसिक. एक नंबर. खूप छान वाटलं ऐकून. बाकीचे पण क्वेश्चन होते पण तेवढे त्याचे हार्ड होते. आता आपल्या रोजच्या वापरातले होते क्वेश्चन ते रोजच्या आपल्या पाण्यातले रोजचे. बाकी पण क्वेश्चन होते पण ते रोज आपण त्याला पाहतो क्वेश्चन त्या क्वेश्चनला रोज अनुभवतो आपण. तसे क्वेश्चन होते. बरोबर. म्हणजे आपण जे धन्यवाद तुमचा. अरे नाही सिलेक्शन झालं की मला आवर्जून भेट. नाही तर मी गोंधळून गेलो होतो नेमकं झोप कोणती टेस्ट सिरीज घ्यायची. मी ह्याच्या पहिले 2-3 टेस्ट सिरीज घेतल्या. बरोबर. त्याच्या सोल्युशन काही मला भेटलं नाही. अच्छा. तुमचे ते जे व्हिडिओ पाहिले तुमचे ते 5 व्हिडिओ टेस्टचे. बरोबर. त्या व्हिडिओतले टोटल क्वेश्चन पडले सर. असले क्वेश्चन बाहेरचं नाही, काही नाही. आपण कचरा दिलाच नव्हता. 5 ते 6 टेस्ट दिल्या होत्या आणि तेवढंच करा पोरांना सांगितलं होतं मी. त्या क्वेश्चन त्या टेस्ट सिरीज जेवढा फायदा झाला सर. बरोबर. तुम्हाला आता मी आता सांगू शकत नाही. माझ्या शब्दात सांगायला. अरे वा. चला एक नंबर. सर स्वतः बोलून गेलो तुम्ही कारण युट्यूबला एवढा मोठा धुमाकूळ घातलेला आहे. प्रत्येक मास्टरचा अलग अलग लेक्चर आहे. हो बिलकुल. पण जे तुमचा मी घेतला टेस्ट सिरीज त्याचा पुरेपूर फायदा झाला सर मला. एक नंबर. असाच फायदा विद्युतचा ऐकला पण होणार. बिलकुल होणार. 100% होणार. फक्त मेहनत पाहिजे. आता मेहनत तुझी आहे. तुला कंटेंट माझा भेटला पण मेहनत तू केली. कंटेंट मला तुमचं उशिरा भेटला तर थोडं मला भरपूर पोहोचलं. हो बरोबर. ह्याच्या पहिले मी पेपर दिला होता टेक्निशियन 2 चा. गेल्या वर्षी 9 मार्चला पेपर झाला होता. तो पेपर कॅन्सल झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी. बर. पण त्याच्या क्वेश्चनची लेंथ आणि ही क्वेश्चनची लेंथ पेपर एकदम पॅटर्न एकदम चेंज झाला सर. अच्छा. त्याचा काही संबंध नाही पॅटर्नचा. अच्छा. बरोबर. कारण का तो जो पेपर होता त्यावेळेस पूर्ण पॉवर सिस्टीम होता. बरोबर. कम्प्लीट पॉवर सिस्टम होता. बरोबर. 35 क्वेश्चन पॉवर सिस्टीम होते सर. 35 क्वेश्चन. बरोबर. आणि ह्या वेळेस जे आहे ना एकदम सगळं पॅटर्न चेंज झाला सर. मी एक व्हिडिओ पण टाकला, तू बघितला की नाही माहित नाही, की यावेळेस पेपर मायनर सब्जेक्ट खाणार. बेसिक वाले सब्जेक्ट. नाही बघितलं सर मी. तुमचं प्रत्येक व्हिडिओ बघतो सर मी. प्रत्येक व्हिडिओ काही ना काही भेटते मला. हो. आपण ऑलरेडी थोडं प्रेडिक्ट केलं होतं. आता ज्यांनी घेतलं ते लोक सिलेक्शन घेऊन जाणार. बरोबर. 100% सर. 100% ह्याच्यात विषयच नाही सर. चालेल. तुमची टेस्ट घेतलेली आहे
ते 100% रिझल्ट काढणार त्यावेळेस. अरे नक्की तुझा रिझल्ट येणार. मला आवर्जून फोन कर रिझल्ट आला की है ना, आवर्जून भेटू आपण. 100% है ना? 100%. आणि जितकेही मुलं भेटतील सगळ्यांनाही तुझ्याकडूनही माहिती दे की बाबांनो अभ्यास कसा करावा. है ना, सगळ्यांचा फायदा तर होऊ दे. केपी सरला पण धन्यवाद द्या, कारण का केपी सरची जे टेस्ट सिरीज आहे हा 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 त्यांचे जे युट्यूबला लेक्चर आहे केपी सरांचे हा 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 एकदम आधी ते तोच पॅटर्न बरोबर क्वेश्चन एक पण बाहेरचा नाही. नाही सर जो पजल आहे पजलचं जे आहे ना सेम त्यांचीच पजल. सरांनी फक्त ऑलरेडी त्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज, फक्त व्हॅल्यू चेंज, दुसरं काहीच नाही. सरांचाही शिवम ते- तगडा अनुभव आहे, तुलाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. सर सांगतात पण कसं असतं माहिती का, ऐकणाऱ्याचं भलं असतं. नाही तर मी तुम्हाला तुमची बॅच घ्यायची होती पण मला थोडं लेट नाही, मीच थोडी लेट झाली बॅच माझी, काही हरकत नाही. पण मी तरी ते पूर्ण कंटेंट टेस्ट मध्ये देण्याचा प्रयत्न केला, काही हरकत नाही. खूप छान वाटलं मला, खूप छान वाटलं ऐकून तुझं. पहिले तुमची बॅच भेटली असती ना सर, आणखी भरपूर फायदा झाला असता. नाही काय नाही. जवळपास 45+ क्वेश्चन जवळपास गेलो असतो. हो गेला असता. काय नाही तरी पण तुझा अटेम्प्ट खूप चांगला आहे, जाईल तुझं, खूप चांगला स्कोर येईल तुझा. चालेल. पेपर तुमच्या लेवलचा म्हणजे तुम्ही जे कंडक्ट केले ना टेस्ट सिरीज मध्ये, तर एकदम ऍक्च्युअली तेच म्हणजे असं वाटत होतं पेपर मध्ये क्वेश्चन बघितलं की असं वाटत होतं की क्वेश्चन कुठेतरी पाहिला पहिले म्हणून. टेस्ट सिरीज मध्ये ऑलरेडी बघितलेले क्वेश्चन ऑलरेडी क्वेश्चन कुठेतरी हे सॉल्व्ह केलेलं पाहिलंय मी, हे लिहिलेलं पाहिलंय कुठेतरी क्वेश्चन आहे. बरोबर माझ्या नजरे खालून गेलेलं क्वेश्चन आहे ते. बरोबर. ऑप्शन बघायची गरज पडत नव्हती सर. बापरे. तेवढं त्या टेस्ट सिरीज मधून चालेल. एक नंबर. चल बढिया. क्वेश्चन बघितला की फक्त डायरेक्ट ते ऑप्शनच आठवायचा, हेच ऑप्शन आहे करेक्ट म्हणून. प्रॅक्टिस. एक नंबर. खूप छान वाटलं. तुझा आता 3ला पण पेपर आहे का मग? 3ला पण आहे समज, उद्या 31ला शुक्रवारी पेपर आहे उद्या. बरोबर. बस एवढंच परत रिवाइज करून जा, जास्त काही ऍडिशनल करू नको. मस्त पेपर नाही दुसरा काहीच पाहणार नाही आता. बस. आता समजा पेपर पॅटर्न सेम पॅटर्न तोच आहे, काही चेंजेस नाही त्याच्यामध्ये. एक नंबर. चालतंय. रिझल्ट 100% येईन सर, हो खात्री आहे मला. बिलकुल भेटूया. चल तुला ऑल द बेस्ट आहे ना. तुझा फीडबॅक मी नक्की मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, जितके तुझे फ्रेंड. पुन्हा आपला धन्यवाद. अरे नाही. आमच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत घेतली. नाही तुमचं सिलेक्शन झालं ना आता आम्ही कमवलं. ठीक आहे, तेवढंच आमचं. तुमच्या मेहनतीला 100% यश येणार सर. नक्की मी तुला आवर्जून भेटणार. ठीक आहे, तुलाच नाही, जेही मुलं सिलेक्ट होणार मी सगळ्यांना भेटणार. 100% तुमच्या जी मेहनत आहे तुमची त्या मुलांना खूप फायदा होईल सर. 100% फायदा होईल. माझ्या दृष्टिकोनातून सर एवढाच फायदा होणार आहे मुलांना. आता सध्या मुलं सर सध्या हवेमध्ये आहेत. बरोबर. लेवल सोडली रे मुलांना, कारण त्यांना लेवल आणखी ऍक्च्युअली माहिती झालेली नाही लेवल कोणती आहे. सगळ्यांचा जोर सध्या पॉवर सिस्टीमवर आहे. बरोबर. टोटल मुलांचा जोर पॉवर सिस्टीमवर आहे. हो माहिती मार्केट मला माहिती. त्यानं पूर्ण पॉवर सिस्टीमवर त्यांना सगळं डोकं त्यांचं हँग झालेलं आहे. पण पॉवर सिस्टीमचं तेवढं काहीच नाही. नाही जितके आपले फॉलोअर्स आहेत आपण त्यांना आवर्जून सांगितलंय पेपर कसा लिहावा. ज्यांनी ऐकलं त्यांचा नक्की तुझ्यासारखे भरपूर सुधाकर मला भेटतील, मला माहिती आहे. ठीक आहे, जे ऐकणार नाही सर, मला थोडं कौतुक करावं तुम्ही सर माझ्याकडून. नाही मला तुम्ही आम्हाला देवासारखे भेटले सर. आम्ही काहीतरी पुण्य केलं असेल की तुम्ही आम्हाला आमच्या संपर्कात आले असते. नाही मला खरंच खूप छान वाटलं की माझी मेहनत कुठेतरी ना तुम्ही लोकांनी कुठेतरी चांगल्या लेवलला घेऊन गेले. नाही सर, 100% तुमची मेहनत आहे सर त्याच्या मागे. चल तुझं परत एकदा अभिनंदन. परत 31चा पेपर झाला की मला नक्की कळव कसा गेला, काय गेला, है ना. हो सर, 100% सर, 100%. चल सुधाकर, ऑल द बेस्ट. 31 तारखेला ऑल द बेस्ट. थँक्यू सर. ओके.